नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पार्किन्सन पेशंट्स कसे त्यांच्या लेखनाला सुधारू शकतात. जितकेही पार्किन्सन पेशंट्स असतात त्यांच्या हातात कंप असतो आणि या कारणामुळे त्यांचं लेखन खूप खराब होतं. साइन करू शकत नाहीत. पण काही वेळा पेशंट्सच्या कामामुळे जसं की शिक्षक असणं त्यांना लिहावं लागतं. जर त्यांना लिहिता आलं नाही तर जे काही ते लिहितात ते वाचता येत नाही, त्यामुळे खूप अडचण होते. त्यामुळे जेव्हा असे पेशंट्स येतात तेव्हा आम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचं लेखन कसं लवकर सुधारू शकता, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तो सुरुवात करूया. सर्वात आधी पार्किन्सन पेशंट्सचं लेखन कसं असतं ते पाहूया. मी माझ्या नावाने सुरुवात करतो. ठीक आहे. जेव्हा ते लिहितात तेव्हा हात असं कंपत असतो आणि त्यांचा हात असं व्ही 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 पॅकसारखा बनतो. जितका जास्त कंप तितकीच टेडी मेडी रेषा बनवणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. हे सुधारण्याचा एक सोपा उपाय आहे. तुम्हाला प्रत्येक अक्षर वेगळं लिहायचं आहे. जर तुम्ही जॉइन केलं नाही तर सेपरेट सेपरेट ठेवले तर तुमचं लेखन स्पष्ट होईल. जर तुम्ही 11 वेळा पेन उचलता लिहित राहिलात, जसं मी इथे लिहितो, तर ती टेडी येईल. ठीक आहे. रेषा तुमच्या हातातून नियंत्रणात जातात. पण जर मी हे डायरेक्टली लिहायला सुरुवात केली, वेगळं वेगळं लिहिलं, पेन उचलत उचलत लिहिलं, तर माझं लेखन स्पष्ट होतं. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युटी सोडून सेपरेट सेपरेट अक्षरं लिहायची आहेत, एकत्र नाही. जर तुम्ही हे केलं तर 5 मिनिटात तुमच्या लेखनात मोठा बदल दिसायला लागेल. ज्यांना असं वाटतं की लेखन चांगलं नाही पार्किन्सनमुळे, पेन काढा, कागद काढा, तुमचं नाव लिहा आणि त्यानंतर ते बदलून पहा. असं चांगलं लेखन मिळवण्यासाठी आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमचं लेखन आधीच्या तुलनेत चांगलं झालं आहे, तर 5 मिनिटात ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा. मला खूप आवडेल. आणि याच्यासोबत मी आजचा व्हिडिओ संपवतो. आशा आहे की तुम्हाला माझी ही छोटीशी प्रयत्न आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.